आपल्याला माहीत असेल की केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या वतीने निपुण भारत कार्यक्रम चालू आहे। या निपुण भारत अंतर्गत आपण जे बेसिक गुणवत्ता आहेत त्याच्यामध्ये फंक्शनल लिटरेसी आणि न्यूमरेसी FLN ते निपुण करण्याकरिता आपण विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम हाती घेत असतो। त्याच्यामध्ये पायाभूत जे आपले लेवल्स आहे त्याची चाचणी करून त्याच्यामध्ये वाढ करणं असा एकमेव उद्देश आहे आणि गुणवत्ता वाढीचा तो कार्यक्रम आहे। या अंतर्गत आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकाची सर्व जेवढी शाळाचे विद्यार्थी आहेत, जवळजवळ 8 ते 9 हजार विद्यार्थी आहेत, याची प्रथम चाचणी आपण घेतली। एक विनोबा भावे ॲप आहे, त्या ॲपच्या माध्यमातून आपण त्यांची पायाभूत चाचणी मराठी, गणित आणि इंग्रजीमध्ये घेतली आणि आपले मुलं कुठल्या स्तरावर आहे मराठीमध्ये, गणितमध्ये आणि इंग्रजीमध्ये ते आपण निश्चित केलेलं आहे। आणि येत्या 3 महिन्यात या प्रत्येक मुलाला निपुण करून लर्निंग लेवल्स जे आहेत ते अंतिम टप्प्यात आपल्याला घेऊन जायचे। असा एक आपला गुणवत्ता वाढीचा कार्यक्रम आहे। त्यानिमित्ताने शिक्षकांना जे प्रारंभिक चाचणी झाली आहे त्याच्याबद्दल अवगत करून देणे, पुढचा जे प्लॅन आहे ते ॲक्शन प्लॅन बनवून घेणे आणि 3 महिन्यात आपल्याला एक कसे अचीव करायचे लर्निंग लेवल्स आणि लर्निंग आउटकम्स याच्यावर एक उहापोह करण्याकरिता, मार्गदर्शन करण्याकरिता आज आपण शिक्षण परिषद आयोजित केलेली आहे। या शिक्षण परिषदमध्ये आपण आपले मनपा क्षेत्रातले सर्व शाळांचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, आपले सर्व संनियंत्रण अधिकारी त्यांना बोलावलेले आहेत। काही विशेष तज्ञ या ठिकाणी आपण बोलावलेले आहे जे मार्गदर्शनही करणार आहेत। आणि हे फक्त इथेच न थांबता आपण हे चाचणी गुणवत्ता चाचणी दर महिन्यात करणार आहोत आणि शिक्षण परिषद ही दर महिन्यात घेण्याचा आपला मानस आहे, जेणेकरून रेग्युलर मॉनिटरिंग आणि रेग्युलर ट्रॅकिंग ही आपण करणार आहोत, जेणेकरून 3 महिन्यात आपण आपले सर्व मुलं अंतिम टप्प्यात घेऊन जाऊ शकतो।